स्कूटी रेंट करायला बघतोय, कारण आता रोज कारने फिरतो. मी एवढे दिवस आहे लोकांना फिरवलं, मी एकटाच गाडी चालवत होतो 4-5 दिवस. तर आता हे दोघं मला फिरवतात. तर आता एक गंमत झाली. जो नॉर्थ आणि साऊथचा जो मेन डिफरन्स जो आम्ही काल पण ऑब्झर्व, आता माझ्या फोनची बॅटरी ऑलमोस्ट. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक सगळ्यांना आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मी अत्रीमुळे तुमचं स्वागत करतो. तर आज आहे आपला गोवा सिरीजचा 5वा दिवस आणि आता दुपारचे 3:30 वाजले. आमचा आजचा काय प्लॅन ठरलेला नाही, फिक्स नाही काय. आज शेवटचा दिवस आहे, उद्या आपण इकडून निघणार सकाळी. तर म्हणून आम्ही काय ठरवून नाही ठेवलंय. तर आता आम्ही तर पहिले तर स्कूटी रेंट करायला बघतोय, कारण आता रोज कारने फिरतोय. तर ट्रॅफिक वगैरे इकडे असते तर वैताग येणार, आणि आज संडे आहे तर भरपूर ट्रॅफिक असणार. म्हणून आम्ही पहिले तर स्कूटी रेंट करणार. नंतर एक दोन मंदिरं डोक्यामध्ये आहेत, ती किती लांब आहेत वगैरे त्या हिशोबाने आम्ही अजून डिसाईड. तर आज एवढा लेट निघायचं कारण म्हणजे हेच आहे की काल आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागली इकडे येताना. काल आम्ही साऊथ गोव्याला होतो, त्यानंतर इकडे येईपर्यंत आम्हाला 3.5 तास लागले, कारण सॅटर्डे नाईट होती. तर सगळ्या गाड्या याच साईडला नॉर्थ साईडलाच येत होत्या, म्हणून आम्हाला लेट झालं यायला. तर मग थकलेलो भरपूर. उद्या परत आम्हाला मुंबईसाठी निघायचं आहे, मग तेव्हा पण पूर्ण दिवस ट्रॅव्हल असणार. तर बोललो आज जरा रेस्ट करूया, म्हणून आम्ही 11-12 वाजेपर्यंत झोपूनच होतो. उठून तयार वगैरे होऊन वगैरे सगळं आता 3:30 वाजता निघतो आणि स्कूटी रेंट करायसाठी बघतोय आता. तर आम्ही या 2 स्कूटी रेंट केलेत, तर एकदम बेकार कंडिशनमध्ये ते. ठीक आहे, काय नाही. आम्हाला 600 रुपयामध्ये 6 तास या प्राईजला आम्हाला गाड्या मिळाल्यात. आणि आता सध्या तर 200 रुपयाला पेट्रोल टाकला आम्ही, कारण आम्हाला येऊन जाऊन 60-70 किलोमीटर होती. तर तेवढं पास होईल पेट्रोल. आणि त्यांनी आधार कार्ड घेतलं आहे भगतचं. भगत आमचा ट्रिपचा पूर्ण ऑर्गनायझर आहे. तो आल्यापासून निघाल्यापासून सगळ्या तोच मॅनेज करतो. हे दोघं बोलले की स्कूटी घेऊया, त्याच्या मागे मी रेडी झालो. त्याचं कारण तर हेच आहे की आता मी एवढे दिवस आहे लोकांना फिरवलं, मी एकटाच गाडी चालवत होतो 4-5 दिवस. तर आता हे दोघं मला फिरवतात. आणि बाटलीच्या मागे मी बसलो आहे आणि येतोय मागे. तर आता आम्ही सध्या तरी श्री मंगेशी टेम्पलला चाललो आहे, आणि ते आहे इकडून 33 किलोमीटर. तर आता आम्ही पोहोचलो आहे मंदिराजवळ. भरपूर मोठं असं आहे मंदिर आहे. आम्ही तिकडे मागे एक गाडी पार्क केली आहे, आणि इकडे काय पे पार्क वगैरे नाही, इकडे फ्रीमध्येच आहे पार्किंग, कुठेही लावू शकत होतो. तर मंदिराजवळ आम्ही लावली आहे गाडी, आणि भरपूर मोठं असं मंदिर आहे. तर आता एक गंमत झाली, इकडे शॉर्ट्स अलाउडच नाही, आणि आम्ही तिघं पण शॉर्टवर आहे. तर आता इकडे लुंगी घालून जायचंय. लुंगी डॅन्स. तुझ्या हाईट उरते का? वरती घालायला तू कॅमेरा बंद कर. तर आता मंदिरामध्ये जाऊन आलो आम्ही लोक. मंदिरामध्ये आतमध्ये शूट करायला अलाउड नव्हतं, म्हणून आतमधलं शूट नाही केलं. पण मंदिर खूप चांगलं आहे. आतमध्ये मी थोडा मेडिटेशन करत बसलेलो, खूप बरं वाटलं आम्हाला. तिकडच्या पॉझिटिव्ह एनर्जीज पण आम्ही लोकांनी फील केल्या. तर इकडच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर खूप चांगले आहेत इकडचे लोक. जे लोकांना मी 2-3 लोकांशी बोललो इकडे. आम्ही दुकानामध्ये पण मगाशी फिरलो. आता अजून शॉपिंग करायसाठी आम्ही फिरणार. आणि जो नॉर्थ आणि साऊथचा जो मेन डिफरन्स जो आम्ही काल पण ऑब्झर्व केला ना, की इकडे जे मंदिरात वगैरे आम्ही या साईडला आलो, इकडे कसलेच पैसे नाहीत, पार्किंगचे पण पैसे नाहीत, सगळीकडे फ्री पार्किंग आहे. आणि आता आम्ही लुंगी वगैरे पण आम्हाला वाटलं की आता हे लोक लुंगी पण आम्हाला विकणार करू. तर तसं आम्हाला वाटलेलं, पण तसं काय नव्हतं. लुंग्या तिकडे असं ठेवलेलं त्यांना माहिती होतं भाई लोक गोव्यामध्ये तर हा शॉर्ट्स वगैरेमध्ये येणार. तर त्यांनी मंदिराकडून लुंग्या त्यांनी ठेवलेल्या. मग
तरी पण आम्ही दालपेटीमध्ये थोडेफार पैसे टाकले. तर असे इकडचा हा मेन डिफरन्स आहे लोकांमधला. आणि एक अजून एक गोष्ट नोटीस केली आम्ही की साऊथ साईडला खूप फॉरेनर्स आहेत, तेवढे नॉर्थ साईडला नाही आहेत. आजूबाजूला 2-3 मंदिरं आहेत, तर तिकडे पण आम्ही फिरणार. तर आज सध्या तरी फक्त मंदिरच फिरायचं. आम्ही महालसा नारायणी टेम्पलमध्ये आलो. इकडे भरपूर मोठा असा दिवा आहे आणि आम्ही एकदम बरोबर टाईमला आलो, कारण इकडे आतमध्ये आरती चालू आहे. तर आरती पण बघितली आम्हाला, इथे पण चांगलं वाटलं. इकडे जरा बऱ्यापैकी गर्दी आहे आणि इकडे मोस्टली तरी आम्ही नोटीस केलं आहे की सगळीजणं महाराष्ट्रीयनच आहेत. तर इकडे जास्त करून मला वाटतं मराठी लोकच येत असणार. तर इकडे अजून एक मंदिरच जातो आम्ही. काय बघ तर आम्ही रोज कारने फिरतो आणि कारमध्ये चार्जर आहे. तर आज आम्ही स्कूटीने आलो, पण ते आम्हाला एवढं लक्षात नाही राहिलं. आम्ही पूर्ण रिलाय होतो कारच्या चार्जरवर. तर आता माझ्या फोनची बॅटरी ऑलमोस्ट संपत आली आहे. तर आता 5% वगैरे राहिले. तर या लोकांच्या फोनमध्ये आता शूट करेल मी. तर क्वालिटीसोबत थोडा कॉम्प्रोमाइज करायला लागेल. तर काय ना, तिघांच्या पण फोनला एवढी चार्जिंग नाही, पण ॲटलिस्ट यांचा अँड्रॉइड आहे तर यांचा टिकेल तरी. जास्त टिकतो. आणि अजून घरी पण जायचं आहे, म्हणजे रूमवर पण जायचं आम्हाला. ऑलवेज अँड्रॉइड. तर अजून एक टेम्पल बाकी आहे. आता आम्ही बालाजी टेम्पलला चाललो आहे आणि तिथून मग डायरेक्ट हॉटेलला जाणार. आता जोपर्यंत माझा फोन चालू आहे तोपर्यंत तर मी माझ्या फोनमध्ये शूट करतो आहे. तर आम्ही आजच्या शेवटच्या आणि तिसऱ्या मंदिरामध्ये आलो आहे. तर हे तिरुपती बालाजीचं मंदिर आहे. इकडे पण आज शूट करायला अलाउड नाही. तर बरं वाटलं आज आम्हाला, म्हणजे पूर्ण दिवसभर आराम केला. परत संध्याकाळी आम्ही इकडे जे मंदिर आहे तिकडे फिरलो. इकडे तसं बघायला गेलं तर आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर मंदिर आहेत, पण जे 3 मंदिरं आम्ही सिलेक्ट केले आणि तिकडे येऊन फिरलो. तर खूप भारी वाटलं आम्हाला, एकदम रिफ्रेश झालं. तर आम्हाला परत हॉटेलसाठी इकडून 1 तासाचा रस्ता बाकी आहे. आता 7:30 वाजलेत. तो आता आम्ही इकडून, आणि ही व्हिडिओ मी इथपर्यंतच ठेवतो. उद्या परत आम्हाला सकाळी लवकर उठून मुंबईला पण जायचं आहे. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आता तर सध्या तर आम्ही इकडे शॉपिंग करतो आणि अजून 2-3 गोष्टी घ्यायच्या आहेत त्या घेतो आणि
कुठे जायचं नंतर? अजून मंदिरं बघूया आजूबाजूची. अजून आजूबाजूला